हाय फ्रेंड्स, आज आपण ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिकचा पॅटर्नचा वापर करून आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसं करणार आहोत ते आज आपण बघणार आहोत. तर ड्रॅगनफ्लाय डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न ओनली एकाच कॅन्डलने तयार होतो आणि तो डाऊन ट्रेंडच्या शेवटी आपल्याला सपोर्टवर पाहायला मिळतो. जर चार्टवर ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक दिसली तर याचा अर्थ असा होतो की आता डाऊन ट्रेंड संपणार आहे आणि आता ट्रेंड बदलणार आहे. ड्रॅगनफ्लाय डोजी यामध्ये कॅन्डल ही बॉडी अजिबात नसते, त्यामध्ये लॉंग लेवर शॅडोही असते. या कॅन्डलमध्ये प्राइस ओपन होऊन त्याच ठिकाणी क्लोज होते. तोच पॉइंट त्याचा हाय ओपन आणि क्लोज असतो. ते मार्केट डाऊन ट्रेंडला होतं. डाऊन ट्रेंडला असल्यानंतर इथे ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली. इथे ओपन झाली, ओपन इथे क्लोज मारलं आणि परत त्याच ठिकाणी क्लोज झाली. तोच पॉइंट तिचा हाय ओपन आणि क्लोज असतो. तर या कंडिशन मध्ये आपण कुठे करावी? जर ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डल नंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि ती कॅन्डल सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 9 इंडिकेटरच्या वर क्लोज झाली तर त्या कॅन्डलच्या वर आपण बाय एंट्री घेतो आणि ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलच्या खाली आपण स्टॉप लॉस लावतो. तर आपला स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉकचा चार्ट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया चार्टवर सपोर्टवर ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेली आहे. इथे सपोर्ट म्हणला, जिथून मार्केट अपसाइडला गेलं, परत मार्केट डाऊन ट्रेंडला आलं, त्याने सपोर्ट घेतला. जिथून मार्केट वर गेलं होतं तिथूनच त्याने सपोर्ट घेतलेला आहे. इथे सपोर्टवर ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. हे कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर एक कॅन्डल अपसाइडला क्लोज झाली आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार आणि सिंपल 9 मुव्हिंग ॲव्हरेजची इंडिकेटरच्या वरती क्लोज झाली आहे. आपली इथे एंट्री बनली असते 838 रुपयाला. स्टॉप लॉस बनला असता आपला 834 रुपयाला. त्यानंतर प्राइस अपसाइडला गेले. आता टार्गेट कुठला असतं तर टार्गेट फर्स्ट रेजिस्टन्स. इथं आपला फर्स्ट रेजिस्टन्स होता, तिथून मार्केट अपसाइडला आलं होतं. हा टार्गेट. आता सेकंड टार्गेट कसं अचीव केलं असतं तर सेकंड टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 15 हा इंडिकेटर लावायचा आहे. हा इंडिकेटर लावल्यानंतर जिथून प्राइस सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 15 च्या खाली क्लोज होईल, हा आपला सेकंड टार्गेट असता 859 रुपयाचा. त्यानंतर हिंदाल्को या चार्ट मध्ये 13 डिसेंबरला ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. या कॅन्डलचा कलर कोणताही असो, फक्त ती सपोर्टवर बनलेली असावी. हा इथे प्रिव्हियस सपोर्ट होता. या सपोर्टवर ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली. ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक ग्रीन कॅन्डल अपसाइडला क्लोज झाली पाहिजे. ही अपसाइडला क्लोज झाली सिंपल 9 मुव्हिंग ॲव्हरेजचे इंडिकेटरच्या वर. तिथे आपण बाय साईडला एंट्री बनवली. 750 रुपयाला एंट्री असती आणि स्टॉप लॉस आपलं असतं 747 रुपयाला. त्यानंतर टार्गेट, हे फर्स्ट आपलं टार्गेट जिथून मार्केट अपसाइडला आलंय, डाऊन साईडला आलंय, हे आपलं फर्स्ट टार्गेट असतं. आणि सेकंड टार्गेट हे असतं 664 रुपयाचं. त्यानंतर हिंदाल्को या चार्टवर 1 जानेवारीला ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती. डाऊन ट्रेंड मध्ये असल्यानंतर एक ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. त्यानंतर प्राइस अप ट्रेंडला गेली. तिथून एक ग्रीन कॅन्डल वरती क्लोज झाली. ती सिंपल 9 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोज झाली. तिथून आपण बाय एंट्री बनवली आणि आपलं टार्गेट नेक्स्ट रेजिस्टन्स. त्यानंतर निफ्टी बँक या इंडेक्स मध्ये 14 जानेवारीला ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक बनल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल अपसाइडला क्लोज झाली. हे आपले सायकोलॉजिकल लेवल सपोर्ट होतं 48,500. तिथे ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली. त्यानंतर तयार होणारी ग्रीन कॅन्डल सिंपल 9 मुव्हिंग ॲव्हरेजच्या इंडिकेटरच्या वर क्लोज झाली. तिथून आपण बाय साईडला एंट्री बनवली असती आणि स्टॉप लॉस ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलच्या खाली लावलं असतं तर आपलं टार्गेट असतं 49,000 नेक्स्ट सायकोलॉजी लेवल. ते कसं असतं तर ही ट्रेंड लाईन इथून वर्क करत होती. डायरेक्ट इथे 49,000 सेम तिथूनच त्यांनी रेजिस्टन्स घेतलं आणि प्राइस खाली आलेली आहे. ही नंतर तिने ही ट्रेंड लाईन यूज केली. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.